नमस्कार माझ्या मित्रांनो, सुपेक 879 वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपला टॉपिक आहे हँड्स अँड लेग्स ऑफ इंग्लिश, म्हणजे इंग्लिशचे हात आणि पाय. आपण प्रत्येक वेळी विचार करत असतो की आपल्याला सगळ्यांशी इंग्लिश मध्ये बोलायचंय. किती सगळी लोक आहेत, अरे बापरे. आता मी तुम्हाला सांगते की ते कोण आहेत आणि ते किती आहेत. You, he, she, that, it, they, we. आता या शब्दांचा अर्थ पण तुम्हाला माहिती असला पाहिजे आणि तो अर्थ इथे स्क्रीनवर आहे. माझ्या लेफ्ट साइडला स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की काही शब्द दिले, जसं की स्लीप, फूड, वॉटर, शूज, लेग्स, चेअर, लाईट, बुक, माउथ, हँड्स, पेन. आता ही सगळी शब्दांची रिलेटेड काहीतरी कामं असतात जी आपण सगळेच करतो, पण त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात, कसं बोलतात ते आपल्याला माहिती नसतं. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार. आता जे शब्द आपण बघितले त्याच्याशी रिलेटेड ऍक्शन्स माझ्या राईट साइडला आहे. जसं की आपला पहिला शब्द होता स्लीप. स्लीपशी रिलेटेड ऍक्शन आहे वेक अप. दुसरा शब्द होता फूड. फूडशी रिलेटेड ऍक्शन आहे ईट. तिसरा शब्द होता वॉटर. वॉटरशी रिलेटेड ऍक्शन आहे ड्रिंक. शूज, वेअर, लेग्स, वॉक, चेअर, सिट, लाईफ, लिव्ह, गेम, प्ले, बुक, रीड, माउथ, टॉक, हँड्स, वर्क, पेन, राईट. आता तुम्हाला समजेल की इंग्लिशचे हात आणि पाय काय असतात. इंग्लिशचे हात म्हणजे ती लोक, ती माणसं ज्यांच्याशी आपल्याला बोलायचंय आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचंय, ती तेवढीच लोक असतात. नंतर आहेत आपले पाय. आपल्याकडे एक जोडी पाय असतात, त्याच्यामध्ये एका साइडला त्या गोष्टी असतात, त्या वस्तू असतात ज्यांच्याशी रिलेटेड आपल्याला काम करायचंय, आणि दुसऱ्या साइडला ती कामं असतात ज्यांना म्हणतात ऍक्शन. तर हे आहेत इंग्लिशचे हात आणि इंग्लिशचे पाय. जे वर्ड्स आपण बघितले त्या वर्ड्सच्या बेसवरती मी तुम्हाला काही सेंटेन्स बनवून दाखवते, म्हणजे तुम्हाला अजून नीट समजेल. आय होप की आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जे काय सांगितलं ते तुम्हाला कळलं असेल आणि तुमच्या कामाचं पण ठरेल. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप लर्निंग.